तर गोकुळ दूध संघाला रोज 2 लाख लिटर दुधाचा फटका. राजकारणात पुन्हा आग. नमस्कार, आपण पाहत आहात SP न्यूज. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा आग पेटली आहे. 1108 दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा खळबळजनक आरोप संस्था प्रतिनिधींनी केला आहे. संस्था दररोज किमान 2 लाख लिटर दूध गोकुळ संघाला पुरवतात. संघाच्या 20 लाख लिटर संकलनाच्या टप्प्यात या संस्थांचा वाटा मोलाचा आहे. केवळ राजकीय हेतूने या संस्थांना अडचणीत आणल्यास त्याचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला बसणार असल्याचेही प्रतिनिधींनी स्पष्ट केले. या संस्थांची 7 एप्रिलपासून सुरळीत चालणाऱ्या सुनावण्या 16 एप्रिलला सहाय्यक निबंधकांची बदली झाल्यानंतर अचानक थांबवल्या गेल्या. एका दिवसात 170 सुनावण्या घेणारे प्रशासन आता उरलेल्या 481 संस्थांसाठी 70 ते 75 दिवसांचा वेळ का मागत आहे, असा थेट सवाल प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया राजकीय द्वेषातून चालवली जात असून संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा आणि थेट अवसायनात काढण्याचा डाव आहे. त्यांनी आज सहाय्यक निबंधकांना निवेदन देऊन तातडीने सुनावणी पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या संस्था रोज किमान 2 लाख लिटर दूध गोकुळ संघाला पुरवतात. त्यामुळं केवळ राजकारणासाठी या संस्थांना अडचणीत आणल्यास संपूर्ण जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसणार असल्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे. ज्यांना या संस्थांच्या वैधतेबद्दल शंका आहे त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन कागदपत्रांची पडताळणी करावी आणि पत्रकारांसमोर आपलं म्हणणं मांडावं, असं खुलं आव्हानही यावेळी देण्यात आलं. उच्च न्यायालयाचे कोणतेही निर्देश नसताना केवळ राजकीय दबावापोटी सुनावणी लांबून गोकुळची निवडणूक प्रक्रिया थांबवली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी विकास पाटील कुरकली, युवराज पाटील बामणी, राजेखान जमादार मुरगुड, दत्तात्रय पाटील केनवडे, राजू जाधव बेनिग्रे, शेखर देसाई गारगोटी, संजय कलिकते शिरगाव, निवास पाटील गिरोली, KB पाटील पोहाळे, बाबासो रणसिंग आरडे, नानासो पाटील शेडेवाडी आणि विश्वास पाटील ठिपकुर्ली यांच्यासह राधानगरी, शाहूवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील मोठ्या संख्येने संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. पारदर्शकता हवी असेल तर कार्यालयात येऊन कागदपत्रे तपासा, असंही खुले आव्हान प्रतिनिधींनी दिलं आहे. अधिक अपडेटसाठी SP न्यूजसोबत जोडले रहा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.